वेलकम टू रेशास रेसिपी। मी आज तुम्हाला मस्त एक व्हिपिंग क्रीम कशी करायची किंवा ती परफेक्ट कशी झाली ओळखायची याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे। बघा, मी तर फिओनाची क्रीम घेतली आहे, व्हिपिंग क्रीम, आणि तिथं ऑलरेडी लिहिलेलं आहे बघा, शेक विल बी बिफोर ओपनिंग, म्हणजे शेक हलवल्याशिवाय ते ओपन करायचं नाही। काय होतं मग, खाली पातळ पाण्यासारखं राहतं आणि वरती घट्ट घट्ट येतं। आणि थोडासा मी हे आईस बॉक्सलाच होतं, 1-2 तास अगोदरच क्रीम काढून ठेवली होती आणि निम्मी मेल्ट झाली आणि निम्मी थोडीशी बर्फासारखी अजून आहे। तर त्यातला जेवढा मेल्ट पार्ट आहे तो मी आता काढून घेते, पातळ जो आहे। आणि हा जो बिटर आहे हा क्रोमाचा आहे माझ्याकडे, ब्रँडचा। नॉर्मली मी बीट करते, त्याच्या कुठलाही बर्फ पाणी काही ठेवलेलं नाही आहे, हे तुम्हाला दिसत असेल। आणि फक्त 1 ते 2 या स्पीडवर मी हे बीट करते, ठीक आहे। आता बीट स्पीड कधी वाढवायचा, जेव्हा ती अशी घट्ट व्हायला लागते, कारण की तुम्ही जर लिक्विड बेसमध्येच खूप फास्ट चालवलं तर ती खूप उडतं पण, आणि पाहिजे तसं टेक्स्चर होत नाही माझ्या माहितीनं, कारण की त्याला हीट भेटते, मशीनची हीट पण खालून लागत असते, तुम्ही ऑब्झर्व केला तर बीटरचं। तेव्हा फार हे करायचं नाही, पॉवर त्याची वाढवायची नाही, हां ठीक आहे। अशा प्रकारे बघा, आता मी हे बीट करते, ह्याला 4 ते 5 मिनटात ही क्रीम तयार होते मस्तपैकी। त्यामुळं असं काही ह्याला काही लॉजिक नाही आहे मला वाटत जास्त, की बीटिंग केलं तर असं, तर शक्यतो हलवून घेणं हे बेस्ट। तर फिओना, ट्रॉपलाईट वगैरे अशा हे मी भरपूर ब्रँडच्या कंपन्याचे वापरते, तर मला काही जास्त कधी प्रॉब्लेम आला नाही। पण नॉर्मली काय होतं, उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम येतो की क्रीम, तर तुम्ही बर्फ ठेवू शकता, पण शक्यतो जो ऑलरेडी चिल्ड आहे तर गरज नाही। बघा, आता तुम्हाला बघा दिसत असेल की बऱ्यापैकी क्रीमचं टेक्स्चर झालेलं आहे, पण हे परफेक्ट टेक्स्चर नाही आहे। आता हे कसं ओळखायचं बघा, आता हा पॉईंट उभा राहतो आहे, पण एका सेकंदात तो टर्न पण झाला, हे लक्षात आलं का तुम्हाला? आणि जर क्रीम तुम्ही बाउल बघा आडवा केला तर हे बघा सरकली क्रीम, हे तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजे अजूनही आपली क्रीम परफेक्ट झालेली नाही आहे। ही आपण बेसला लावू शकत नाही अशी क्रीम, कारण की जर लावली तर बेस पण स्लिप होतो आणि क्रीमचा टेक्स्चर, मग क्रीमचं जे बेस राहिलं पाहिजे तिथं तो बेस राहतच नाही, ठीक आहे। त्यामुळं अजून एकदा आपण 2 ते 3च स्पीड ठेवायचं, जास्त स्पीड करायचा नाही बीटरचा। ह्याच्या सहाय्यानेच आपण अशी प्रकारे क्रीम बीट करून घ्यायची आहे। तर आता बघा, इथं तुम्हाला लक्षात येईल की आपली क्रीम झालेली आहे आणि ही क्रीम सरकत नाही आहे। पहिलं का, तुम्ही जर हाच बाउल उलटा जरी केला तरी क्रीम पडणार नाही आहे। स्पॅच्युलाला जरी बघा तुम्ही ट्राय केलं, स्पॅच्युलाने उचलली तर ती पडतच नाही आहे, जोपर्यंत तुम्ही आपटला बघा ती पडत नाही। आता त्याच क्रीमला मी जास्त 1-2 मिनटं फक्त अजून बीट केलं, 1 मिनिटच, 2 मिनटं पण नाही, कारण की खूप ती मग ड्राय होते। मग जर ह्या अशा टेक्स्चरला जर तुम्ही अशी क्रीम यूज कधी करायची की परत ऑलरेडी सेट आहे आणि ती अजून त्याला बिटर केलं, तर ही क्रीम आपण फ्लावर्स, जे फायनल डिझाईन असतं, आपला पूर्ण केक तयार होतो त्याच्यामध्ये आपण ही डिझाईन वापरू शकतो, किंवा अशा प्रकारे क्रीम तयार केलेली वापरू शकतो। बघा, ह्याच्यात अजिबात ती पडणार नाही आहे आणि पडतही नाही आहे, म्हणजे ते परफेक्ट राहतं। तुम्ही कुठलं जरी डिझाईनवरती फायनल, जेव्हा केक फायनल होतो आणि आपण वरती डिझाईन आणि ह्याच्यामध्ये कलर ॲड करून आपण ही क्रीम बनवू शकतो, ठीक आहे। अशा प्रकारे आपण ही क्रीम बनवायची आयडिया मी तुम्हाला सांगितली आहे। तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग रेशास रेसिपी, रेशास होममेड केक। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब्स करा।